आज खेकडे खायचं मन झालं आणि मी चाललो मुंबऱ्यातल्या फेमस खेकडेवाल्याकडे खेकडे आणायला. डोंबिवली स्टेशनला येऊन पोहोचलो आणि ट्रेन पकडली. आज ट्रेनला थोडी गर्दी कमी होती. जाऊन पोहोचलो ते म्हणजे मुंबऱ्याला. स्टेशनच्या बाहेरच मला शेअर ऑटो मिळाली, जे मला 15 रुपयामध्ये सोडलं अमृतनगरला. आपण येऊन पोहोचलोय SRK क्रॅब सप्लायरकडे, जे मुंबऱ्यातले मोठे क्रॅब सप्लायर आहे. यांच्याकडे आपल्याला सगळ्या साईजमध्ये खेकडे मिळतात आणि किंग क्रॅब सुद्धा मिळतात, ज्यांचं वजन 1.5 ते 2 किलो पर्यंत असतं. आणि एवढे मोठे खेकडे मला पकडायला मिळाले. आपल्याला यांच्याकडे गॅरंटेड भरलेले खेकडे मिळतात. सर्व खेकडे आपल्याला चेक केल्याशिवाय देत नाहीत आणि यांची घरपोच सेवा सुद्धा आहे. दिलेल्या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आज सर्व खेकडे आहेत ना मोठ्या साईज मध्ये होते आणि मी फटाफट मला पाहिजे तेवढे खेकडे घेतले आणि निघालो घरी. तर आज आम्ही बनवणार आहोत खेकडा मसाला. त्यासाठी लागणारे सर्व तयारी करून घेतलेली आणि आजची रेसिपी आपल्या घरगुती मसाल्यामध्येच होणार आहे. खेकड्यांना मस्तपैकी फोडणी दिलेली आणि अजून आम्ही बाजारातून आहे ना बांगडे पण आणलेले. बांगड्यांचं आपल्याला सुकं आणि फ्राय पण करायचे होते. तेवढ्यात आपले बघा इकडे खेकडे पण मस्त शिजलेले आहेत आणि इकडे बांगड्यांनी पण टोपात उड्या मारलेल्या. आज बरेच दिवसांनी दुपारच्या जेवणात काहीतरी असं खेकडे आणि मासे असं काहीतरी कॉम्बिनेशन होतं आणि त्याबरोबर जर का तांदळाची भाकरी असेल तर मग काय विषयच नाही. सगळं जेवण रेडी झालं आणि पहिलाच मी ताव मारला तो खेकड्यांवरती. मी आणलेले सगळे खेकडे भरलेले खेकडे निघाले. तुम्हाला पण हे जर का खेकडे ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि हो, जाता जाता पेजला फॉलो नक्की करा. थँक्यू.